मी मनीषाच किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी माझं यूट्यूबवर नवीन चॅनल चालू केलेलं आहे। मी त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवते। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण मी 4 चमचे तेल टाकते आहे। तेल आपलं गरम झालं की मी त्याच्यामध्ये जिरे थोडेसे मी टाकत आहे। एक इथं मध्यम आकाराचा मी कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि एक बाउल आपले काळे वाटाणे आहेत। मी रात्री भिजत ठेवले होते आणि सकाळी 6 शिट्ट्या काढून खायचा सोडा टाकून 6 शिट्ट्या काढून घेतल्यात। आपला वाटाणा असा शिजलेला आहे। जिरे तडतडले की मी त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। आपला कांदा गोल्डन झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडे मसाले टाकणार आहे। आपला कांदा गोल्डन फ्राय होत आलेला आहे। आपला कांदा गोल्डन फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी एक चिमूटभर हळद टाकत आहे। अर्धा चमचा मी धनेपूड टाकणार आहे। अर्धा चमचा मी जिरेपूड टाकणार आहे। हे थोडंसं मी मिक्स करून घेत आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट टाकणार आहे, किंवा आपण कांदा लसूण चटणी वापरली तरी चालेल। हे थोडंसं फ्राय केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये काळे वाटाणे थोडंसं पाणी आहे त्याच्यासकट मी टाकणार आहे, म्हणजे चव चांगली त्याच्यामध्ये उतरते। थोडंसं आता आपल्या चवीनुसार मीठ टाकत आहे। तुम्हाला हवं तेवढं आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आहे। थोडंसं फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे। त्याने एकदम अप्रतिम चव येते। तुम्ही बघू शकताय आपला वाटाणा सॉफ्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकताय आपला वाटाणा थोडा सॉफ्ट होत आलेला आहे आणि ह्याला थोडंसं एक 10 मिनिटं शिजून देणार आहोत आपण। त्याच्यानंतर आपण उघडून बघणार आहोत कितपत शिजला आहे। आपण आपला वाटाणा शिजलेला आहे का बघूयात थोडंसं। हे बघा, तुम्ही बघू शकताय आपला वाटाणा शिजलेला आहे, पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे मी याला अजून 5 मिनिटं ठेवत आहे याच्यावरती। हे बघा, 5 मिनिटानंतर आपला वाटाणा अगदी छान असा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता। मी गॅस बंद करत आहे। तुम्ही चपाती, भाकरी, पराठा कशावर या वाटाणा खाऊ शकता। हे बघा, आणि हा अगदी पौष्टिक सुद्धा आहे। थँक यू।